हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपण अयोध्या ट्रिपसाठी चाललो आहे आणि आता फायनली आपण अयोध्यामध्ये पोहोचलो. सकाळचे 6 वाजले होते. 6-6:30पर्यंत आपली ट्रेन अयोध्यामध्ये पोहोचणार होते. चला तर जाऊया, मग करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. आता ना सकाळचे 6 वाजले. आम्ही आता थोड्याच वेळात अयोध्यामध्ये पोहोचणार आहे. आणि बाहेर थंडी खूप अशी आहे. बाहेर ना सगळीकडे कोहरा वगैरे आहे. इथं ना दरवर्षीच कोहरा वगैरे जास्त असतो त्यामुळेच आहे. आणि थंडी पण भरपूर आहे. टायमात आहे गाडी. चला तर मग उतरूया आता आपण आणि जाऊया राम मंदिर. आणि सकाळची वेळ होती. बाहेर धुकं पण भरपूर असं होतं आणि थंडी पण भरपूर अशी होती. आणि आपल्याला माहीतच होतं कारण ह्या UP साईडला ना थंडी वगैरे जास्त असते. बंगालमध्ये थंडी कमी होती. येतानाच आम्ही थंडीचे सगळे साहित्य म्हणजे आपले जे कपडे वगैरे म्हणा, मुलांना स्वेटर टोप्या वगैरे सगळं घेऊन आलो होतो. आणि आता इथं स्टेशनवरती आपण उतरलो. सकाळची वेळ आणि भरपूर पॅसेंजर अयोध्यामध्ये उतरले होते. आणि थंडी जास्त वाजत होती त्यामुळे म्हटलं चला शॉल वगैरे पण घेऊया कारण आजारी नको पडायला. तर चला आता जाऊया आपण पुढं आणि बघूया त्याच्यानंतर आपल्याला कुठं जायचं आहे काय. आणि आता ना थोडंसं आम्ही चाललो तर वाटलं जास्त थंडी आहे तर म्हटलं चला सगळ्यांनी जॉकेट्स वगैरे घालून घ्या. आता कुणाला वगैरे फौजी जॉकेट घालतायत. मी पण जॉकेट घालून घेतलं कारण बघा इथं म्हणजे स्टेशनच्या आतमध्ये पण धुकं दिसतं. एवढी थंडी होती ना, पूर्ण थंडगार हवा वगैरे सुटली होती. आणि आमच्यावर काही ट्रेनमध्ये पॅसेंजर होते ना आमच्यासोबत, ते पण आता इथं उतरले. तर त्यांनी पण अयोध्यामध्ये चालल्यात राम मंदिरला. तर म्हटलं चला आमचं आवडतं आहे, आम्ही येतोय तोपर्यंत तुम्ही पण चला. आणि चला आता जाऊया, रूम वगैरे बघूया. इथं बॅगमधले ना आपल्याला काय काय वस्तू पाहिजे होत्या त्या घेतल्या थंडीच्या, कारण आता रिक्षातून जायचं आहे रूमवरती तर तिथं पण थंडी वाजणार. शॉल वगैरे पण घेतली रिक्षात, म्हटलं थंडी वाजेल शॉल वगैरे ओढूया. आणि छान वाटत आहे, खूप म्हणजे खूप मस्त वाटतंय. आणि व्हिडिओ तुम्हाला खूप छान छान येणार आहे. तर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण खूप म्हणजे खूप छान व्हिडिओ येतील तुम्हाला. थोडं लेट येतील पण येतील सगळे व्हिडिओ. चला तर आता आपण जाऊया, पुढचा प्रवास करूया कंटिन्यू. आणि हे ना अयोध्याचं रेल्वे स्टेशन आहे. असं वाटतं की एअरपोर्टच आहे. किती छान बनवलं आहे बघा. आणि पहिल्यांदा असं उतरल्यानंतर वाटलं बापरे आपण कुठं आलो आहे, कारण एवढं छान स्टेशन रेल्वे स्टेशन मी पहिल्यांदाच बघितलं. इथं लिफ्टची पण सोय होती. आपल्याला जर खाली जायचं असेल, वरच्या फ्लोअरला जायचं असेल तर आपण लिफ्टमधून बॅग वगैरे घेऊन जाऊ शकतो. तर खूप छान वाटलं. आणि आपल्याला लिफ्टमधून जावं लागलं खाली. त्याच्यानंतर आपण ग्राउंड फ्लोअरला आलो. आणि इथून आपल्याला ना आता मला वाटतं हे मिळणार होतं रिक्षा वगैरे. तर हे बघा किती मोठं आहे स्टेशन. आणि इथं ना एक स्टॅच्यू होता, खूप छान वाटत होतं. सगळेजण इथं फोटो काढत होते. इथं राम मंदिरचं पोस्टर लावलं होतं. तर सर्वजण इथं फोटो वगैरे काढतोय. म्हणतात चला आपण पण थोडे फोटो वगैरे काढूया कारण काय आठवणी राहतात आपल्याजवळ. तर बघा हे पण छान होतं दिसायला. होय काय नो पार्किंग जय हनुमान.
आणि रेल्वे स्टेशनपासून ना आपण रिक्षा पकडली, त्याच्यानंतर आपल्याला हॉटेलमध्ये जायचं होतं. कारण आपल्याला आता 2-3 दिवसाचा प्रवास आहे. हॉटेल वगैरे घेऊया म्हटलं, सकाळी आंघोळ वगैरे छान फ्रेश वगैरे होऊया आणि त्याच्यानंतर आपण राम मंदिरला जाऊया. आमच्यासाठी पण हे राज्य नवीन होतं, इथल्या सगळ्या गोष्टी नवीन होत्या. फौजींचं पोस्टिंग मथुरेमध्ये होतं, पण कधी आम्ही अयोध्याला आलो नाही. आणि काही नाही, 2-4 दिवस आम्ही इथं होतो, पण आमचा खूप असा छान प्रवास झाला. दर्शन वगैरे पण खूप छान झालं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित अरेंज झाल्या. तर खूप छान वाटला आमचा हा नवीन प्रवास किंवा यात्रा म्हणा. चला आता आपण जाऊया. अयोध्यामध्ये पोहोचल्यानंतर ना एक वेगळीच एनर्जी येत होती, सगळीकडे असं वाटत होतं श्रीराम आपल्याला दिसत आहेत. कारण खूप प्रसन्न वाटत होतं सगळीकडे. सकाळ सकाळी छान अशी रामाची गाणी वगैरे होती, स्टेशनवरती म्हणा, रस्त्यावरती म्हणा. तर एवढं असं छान वाटत होतं. चला तर आता आपण रूमकडे जाऊया, बघूया रूम कशी आहे. धुक्याचं प्रमाण जास्त आहे. मुंबईत आहे ना, तर मुंबई टाईप पण आहे काही पण आणि आता आपण रूम जवळ पोहोचलो होतो. रूम पासूनच मंदिर जवळ होतं. तुम्हाला सकाळ सकाळचा नजारा मी दाखवत आहे. खूप छान वाटतं, धुकं असल्यामुळं ना छान दिसत होतं. आता इथं रूम बघायची चालू होते. आपल्या भरपूर अशा रूम होत्या, पण सगळ्या रूम आहेत ना त्या फुल होत्या. तर बघूया आता, आपल्याला 1-2 ठिकाणी इथं बघायचं होतं रूम कुठं मिळत आहेत काय, आणि मग आपण ठरवूया आपल्याला रूम आवडते की नाही. आणि आता इथं ना ह्या रूम मध्ये आपण बघितलं होतं, रूम छान होती, पण ह्या रूम मध्ये ना गरम पाण्याची म्हणजे सोय नव्हती. कारण आता थंडी आहे, गिझर वगैरे पाहिजे गरम पाणी. तर म्हटलं आम्हाला दुसरी रूम दाखवा. तर आता ते आपल्याला दुसरी रूम दाखवतील, तोपर्यंत थोडा वेळ इथं थांबूया आणि मग बघूया कोणती रूम आहे काय. आणि चला तर आता आम्ही ना अयोध्यामध्ये पोहोचलोय. त्याच्यानंतर रूमवरती आलो, रूमवरती तयार वगैरे झालं आणि आता आम्ही मंदिरामध्ये चाललोय. ही आहे आपली रूम छोटीशीच आहे, पण एकदम छान आहे, सगळ्या गोष्टी आहेत, गरम पाणी पण होतं. तर चला आता जाऊया आपण मंदिरामध्ये. आणि जिथं आपण रूम घेतली होती ना, तिथून श्रीराम मंदिर खूप जवळ होतं. जवळ म्हणजे आपण चालत जरी गेलो तर पोहोचेल असं होतं. तर म्हटलं चला आपण चालत जाऊया. सकाळ सकाळची वेळ होती, वातावरण एकदम प्रसन्न होतं आणि खूप म्हणजे खूप छान वाटत होतं. सगळ्या रस्त्यावरती असे श्रीरामची गाणी वगैरे चालू होती, दुकानामध्ये वगैरे. तर एकदम छान वाटत होतं. सगळेजण आता ना मंदिरातच चालले होते, कारण थोडी गर्दी पण असते ना, तर सकाळ सकाळी सगळे जात आहेत. जाताना म्हटलं आपण इथं चहा वगैरे घेऊया. नाश्ता वगैरे तर काही केलाच नव्हता, फक्त चहा वगैरे घेतलाय. तर इथं चहाच भेटला, नाश्ता वगैरे नव्हता. सकाळ सकाळची वेळ होते, तर म्हटले चहा वगैरे भेटेल. तर फौजींना म्हटलं चला आपण चहा वगैरे घेऊया. आणि इथं कुल्लडमध्ये चहा फेमस आहे, तर आम्ही पण कुल्लडमधला चहा ट्राय केलाय. आणि इथून पण ना श्रीराम मंदिर दिसत होतं, पण इथून पण शूट घ्यायला अलाउड नव्हतं. म्हणजे खूप असं हे होतं की जास्त करून शूट वगैरे घ्यायला अलाउड नव्हतंच. थोडंफार आम्ही घेतलंय, तर चला तुम्हाला ते पण मी दाखवते. चला मस्त आता चहा वगैरे घेतो. सकाळ सकाळची वेळ आहे, चहा घेतला ना थोडी ताजगी येते शरीरामध्ये.
इकडं मीनाक्षी मंदिर आहे. आणि चला आता इथं ना सीता रसोई दर्शन होतं ते म्हटलं आपण पाठीमागे येताना करूया. इथे जास्त काही गर्दी नव्हती. आपल्याला जायचं आहे हनुमानगड, त्याच्यानंतर राम मंदिर. हनुमानगडला जास्त गर्दी असते राम मंदिरपेक्षा. तर सगळेजण म्हटले पहिल्यांदा तुम्ही हनुमानगडला जावा. जे आमचे हॉटेलचे ओनर वगैरे आहेत तिथं आम्ही थोडंसं विचारून आलो होतो, त्यांनी आम्हाला सांगितलं हनुमानगडला जास्त गर्दी असते, पहिल्यांदा तुम्ही तिथं दर्शन घ्या आणि नंतर राम मंदिरला जावा. तर चला आता आपण तिकडे चाललो होतो. आणि सकाळ सकाळचं वातावरण बघा, हलकं हलकं धुकं होतं. थंडी म्हणावी अशी नव्हती, एवढी पण जास्त नव्हती. होती थंडी पण एवढी जास्त नव्हती. आपल्याला सहन होत होती एवढी होती थंडी. आणि आता जसं पुढं पुढं जाईल ना तशी गर्दी जास्तच होती. काही लोक दर्शन करून येत होते, काही लोक दर्शन करायला जात होते. तर आम्ही पण आता दर्शन करायला चाललोय. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. त्याच्यानंतर आपल्याला हनुमानगड दर्शन घेतलेला, त्याच्यानंतर राम मंदिर तुम्हाला दाखवता येणार नाही कारण तिथं शूट वगैरे घ्यायला अलाउड नव्हतं. पण जे काही शक्य होईल तेवढं मी शूट घेतले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तर चला हा व्हिडिओ इथंच संपवते. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला तर छोट्यानी खूप सगळं प्रेम करा, मोठ्यानी खूप सगळा आशीर्वाद द्या. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र, जय श्रीराम.